न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मेहेर इंग्लिश स्कूल आणि दादा चौधरी विद्यालयात श्वास आणि सुरांचा सागर। 365 दिवस योग करा। मेहेर इंग्लिश स्कूल व दादा चौधरी विद्यालयाचा आरोग्य संदेश। 21 जून हा दिवस केवळ तारीख नव्हे तर भारतीय परंपरेचा जागतिक सन्मान आहे। योगासारख्या अमूल्य देणगीला जगभरात मान्यता मिळवून देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज संपूर्ण जग योग दिन साजरा करतंय। अशाच पवित्र दिवशी अहिल्यानगरच्या मेहेर इंग्लिश स्कूल आणि दादा चौधरी विद्यालयानं आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन एकाच छताखाली साजरा करत संस्कृतीचा, आरोग्याचा आणि भावनेचा एक झंझावात निर्माण केला। हिंद सेवा मंडळाचे चेअरमन जगदीश झालानी यांनी उपस्थितांना वर्षातून एक दिवस नव्हे तर 365 दिवस योग करा असा सल्ला दिला। विद्यार्थ्यांनी योगाच्या शिस्तबद्ध सादरीकरणातून शरीर आणि मनाचा ताळमेळ दाखवला तर संगीताच्या सुरावटींनी वातावरण भारून टाकलं। ॲडव्होकेट अनंत फडणीस, प्राध्यापक ज्योतिताई कुलकर्णी, प्राचार्य अनुरिता झगडे, मुख्याध्यापिका जयश्री ठोकळ आणि योग शिक्षिका सौ सविता तागडे यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या मिलाफाला अर्थपूर्ण उपस्थिती दिली। शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचे ठिकाण नाही तर मनाला आणि शरीराला घडवणारे मंदिर आहे, हे या अनोख्या आयोजनातून ठळकपणे सिद्ध झालं। योग ही फक्त भारतीय संस्कृतीची देणगी आहे, परंतु जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी योग ह्या प्रकाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेलं आहे आणि आता गेल्या काही वर्षापासून संपूर्ण जग 21 जून हा योग दिन म्हणून साजरा करतो। आपल्या आयुष्यामध्ये योगाचं जे काही महत्त्व आहे ते ह्या आता जे तज्ज्ञ इथे आलेले आहेत ते आपल्याला सांगतीलच। आज मी आपल्या सगळ्यांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज जागतिक संगीत व योग दिन आहे। सुमधुर संगीताने आयुष्यात उत्साहाचे रंग भरूयात आणि नियमित योग साधना करूयात आणि निरोगी राहूयात। आज हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूल व दादा चौधरी प्राथमिक व माध्यमिक शाळेतून इथे योग दिनाचं नियोजन केलं। त्याला भरभरून मुलांचा व पालकांचा प्रतिसाद मिळाला। त्यासाठी नगरच्या योग धामच्या ट्रेनी आलेल्या आहेत। बोपर्डीकर मॅडम, नंतर तागडे मॅडम व त्यांचे सहकारी, त्यांनी योग दिनाचं योगाची माहिती दिली व प्रात्यक्षिक सगळे साजरे केलेत। फार उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला। सगळ्यांनी फक्त आजच्या दिवशी योग साधना न करता वर्षाचे 365 दिवस योग साधना करावी। योग केल्यामुळे मन आणि तन दोन्ही तंदुरुस्त राहते। जागतिक योग दिनानिमित्त आज दादा चौधरी शाळेमध्ये या मुलांचं जेव्हा मी योग प्रशिक्षण घेतलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला। सर्व मुलांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला या सगळ्याला। मानदुखी, पाठदुखी यासारखं बारीक सारीक आजार तर योगामुळे दूर होतातच, पण या मुलांच्या उपयोगाचं अभ्यासात लक्ष लागणे, कॉन्सन्ट्रेशन वाढणे, त्याच्यानंतर मेमरी स्ट्रॉंग होणे यासाठी आम्ही काही प्रत्यक्षिका घेतली आणि या मुलांनी अतिशय चांगलं त्याला रिस्पॉन्स दिला आणि सगळ्यांनी अतिशय सुंदर योगासनं केली। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील भवितव्यासाठी योगासनं हा चांगला पाया त्यांना होऊ शकतो आणि त्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत। योग म्हणजे मन आणि शरीर, विचार आणि कृती आणि या सगळ्यांची एकात्मता। योग म्हणजे निव्वळ व्यायाम नाही तर तो स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना जोडणारा एक मार्ग आहे। आज 11व्या जागतिक योग दिनानिमित्त हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालय, दादा चौधरी प्राथमिक शाळा आणि मेहेर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि खरोखरच यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वजण खूप उत्साहानं सहभागी झालेले होते। यामध्ये आम्हाला सहभाग झाला तो म्हणजे योगानंद योग विद्या क्लासेसच्या तागडे मॅडम, त्याचबरोबर वैशाली बोपर्डीकर आणि त्यांच्या सर्व टीमने
योगाचे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून करून घेतले आणि खूप छान असा योग दिन साजरा झाला. त्याचबरोबर आज जागतिक संगीत दिनसुद्धा आहे आणि त्यानिमित्तानं जागतिक संगीत आणि जागतिक योगा दिनानिमित्त आज आपण एक योगगीतही सादर केले आणि खरोखर या दोघांचे एक ताळमेळ म्हणजे मन, शरीर, बुद्धी, आत्मा या सगळ्यांचं म्हणजे योग आणि संगीत खरंच एक वेगळा आज आपण अनुभव घेतला आणि खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शाश्वत सुखदाई आनंददाई योग है, सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है. योग में आनंद है, योग महिमानंद है, योग में आनंद है, योग महिमानंद है. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.